प्रश्नाच्या मागचं कारण एक आहे, आपण सर्व गावातील महिला मंडळी आणि तरुण युवक वर्ग आणि सर्व गावातील ग्रामस्थ आपण जमलो. याच्या मागचं एकमेव कारण आपल्या गावातील विनायकराव लिंबाराव कोकरे यांच्या सुपुत्राने आणि सामनीच्या भूमिपुत्राने देशसेवेतील CRPF मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. 15/1/2026 रोजी सामनी गावाची ओळख फक्त येड्या बाबळीचं गाव अशी म्हणून पूर्वी होती. आम्ही शिक्षण शिकत असताना शिक्षणाच्या वेळेस या रस्त्याने जात असताना येडेबाबळीचे कितीतरी पायात काटे टोचले. तसेच सर्जेरावच्या पायात कितीतरी ओढ्या नाल्याने काटे टोचलेले असतील. आम्ही गेल्या 8-9 वर्षापूर्वी गावामध्ये विकास रथ नावाचा एक ग्रुप तयार केला होता आणि विकास रथ नावाच्या ग्रुपमध्ये आम्ही काही असे सदस्य गावातले त्याला ऍड केले की ज्याच्यामध्ये गावामधला एखादा तरुण मुलगा आहे जो कंपनीत कामाला आहे, छोट्या मोठ्या नोकरीला आहे, तर अशा मुलांना आम्ही त्या ग्रुपमध्ये ऍड केलं. आणि भविष्यामध्ये 1-2-3 वर्षाच्या बाद काही मुलांचे गावात रिझल्ट येऊ लागले आणि आमच्याकडे काही शक्य जरी नाही झालं तर कमीत कमी त्या ग्रुपमध्ये त्याला ऍड करून त्याला आम्ही शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करू लागलो. तर त्याचा इतका चांगला इफेक्ट झाला की हळूहळू अभ्यास करायला लागले. हळूहळू लोक मुलांना शिकवायला लागले आणि कुठेही 1 रुपया न देता स्वतःच्या परिश्रमावर कष्ट करण्यावर मुलांचा भर. त्यांना कळालं की आता कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि सामनी नावाचं गाव आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला माहित असेल, ही गडी आहे, बुरुज आहे. इथून पूर्वी राज्यकारभार हाकल्या जायचा आजूबाजूच्या परिसरातला. ते नाव कुठंतरी येड्याबाबळीच्या नावाखाली पुसलं गेलं होतं. आम्ही प्रयत्न केले येड्याबाबळी तोडून हे करून, पण त्यांना काही गावाचा विकास होणं शक्य नव्हतं. प्रत्येक कुटुंबातला एक जरी मुलगा शासनाच्या प्रशासनाच्या सेवेमध्ये गेला आणि प्रत्येकानं 4 पैसे बाहेरचे आणून गावामध्ये जर लावले तर गावाचा विकास व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. या दृष्टीनं गेल्या 7-8 वर्षामधले घर परत एक मुलगा बाहेर पडायला लागला आणि सामनीचं नाव कुठंतरी पुसट झालेलं वर यायला लागलं. तर आजच्या या छोटेखानी सत्कारासाठी आपल्या गावामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कपिलराव घोडके साहेब महामार्ग पोलीस हे आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की सर, तुम्ही कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण करावं. त्यानंतर भालेराव साहेब फील्ड ऑफिसर जे की बँकेमध्ये एक उत्कृष्ट काम करतात, तर त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनाही आपलं प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण करावं. त्यानंतर आपल्याच गावाचे सुपुत्र कोंडराव सुभानराव भिसे सर यांनाही मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान भूषण करावं. आता हे कुठल्याही प्रकारचा हा कार्यक्रम राजकीय नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वेगळा विशेष कार्यक्रम नाही की ज्याला आपण अध्यक्ष पद कुणाला दिले नाही. फक्त प्रमुख पाहुणे याच्यासाठी आपण बोलवले की आपल्या गावातील छोटे मोठे जे काही इथून पिढी घडणार आहे तर त्यांना एक मार्गदर्शनपर व्यक्तिमत्व असावं म्हणून आपण त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून केलं. तर मी तिन्ही प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आज तुम्ही या कार्यक्रमासाठी आलात आणि सर्जेराव विनायकराव कोकरे या मुलाचा आपण यथोचित गावाच्या वतीनं सत्कार करणार आहोत. आणि हीच प्रेरणा गावातील इतरही तरुण मंडळींनी घ्यावी आणि त्यांच्या मेहनतीप्रमाणे जसं शक्य होईल तेवढी मेहनत करून गावासाठी नाव रोशन करावं. आणि सामनी गावाचं नाव कालही चांगलंच होतं, आजही चांगलंच आणि पुढेही चांगलंच राहील. यासाठी प्रत्येकानं आपल्या गावासाठी हातभार लावा ही विनंती करतो मी. आणि आपल्या गावातले जे काही CRPF नियुक्त झालेले सर्जेराव विनायकराव कोकरे, मी यांना विनंती करतो की त्यांनी खाली बसलेले आहेत, नेहमीच ते जमिनीवर बसतात आणि प्रत्येकाच्या घरी येत असताना गोंडस छोटासा पोरगा लहानपणापासून काम केलेला, ओढ्या नाल्यानं हिंडलेला, ढोरं वासरं सांभाळलेला, आज देशाच्या सेवेसाठी एवढ्या मोठ्या ठिकाणी गेला. तर गावाला
अभिमान आहे आणि मला नाही वाटत की गाव अशा देश सेवेसाठी झटणाऱ्या मुलासाठी आज गाव पहिल्यांदा एकत्र आला. तर ही पावती त्याच्या आई वडिलांनी लक्षात घ्यावी की तुमच्या पोरानं आज तुमचं नाव रोशन केलंय. तर मला वाटतं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर मी विनंती करतो की सर्जेराव विनायकराव कोकरे यांना की त्यांनी खुर्चीवर बसावं. आज ही तुझ्या मानाची खुर्ची आहे, तू बसलंच पाहिजे. तर मी VC सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं.